नमस्कार मैत्रिणींनो, आपण आज बनवणार आहोत अबईच्या शेंगाची रस्सा भाजी। शेंगा व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे आणि आता याचे देठ आणि हा भाग बुडकाचा भाग काढून कट करून घेणार आहे। अशा प्रकारे सर्व शेंगा मी कापून घेतल्या आहेत। आता मी या शेंगा उकडायला टाकते। त्यामध्ये मी थोडं पाणी टाकले आणि मीठ टाकून मी या शेंगा उकडून घेणार आहे। आधी यावरती थोडा झाकण ठेवून या शेंगा आपण उकडून घेऊयात। वाटण्यासाठी मी खोबरं, धने, शेंगदाणे, हावरी कारळ आणि लसूण हे तव्यावरती भाजून घेतलं आहे। आता हे वाटण आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात। आता यामध्ये आपण टाकूयात भाजलेला कांदा आणि कोथिंबीर आणि पुन्हा मिक्सरमध्ये थोडं फिरून घेऊयात। आता यामध्ये मीठ टाकते, थोडंसं पाणी, आणि आपण पुन्हा वाटण बारीक करून घेऊयात। पाणी टाकल्यामुळे आपलं वाटण व्यवस्थित बारीक झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आता आपल्या शेंगा शिजलेल्या आहेत की ते पाहूयात आपण। शेंगा छान शिजलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता। फोडणीसाठी मी लसूण खोबऱ्याची पेस्ट घेतलेली आहे आणि कढीपत्ता घेतलेला आहे। पातेल्यात आपण सगळ्यात आधी घेऊयात तेल। आता त्यात टाकूयात मोहरी। मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये टाकूयात जिरे, लसूण खोबऱ्याची पेस्ट, कढीपत्ता। हे आपण सर्व व्यवस्थित परतून घेऊयात। आता यामध्ये मी टाकते हळद, कांदा लसूण मसाला आणि गरम मसाला। हे व्यवस्थित परतून घ्यायचे आहे आपल्याला। आता यामध्ये मी टाकते शेंगा। आता आपण यामध्ये टाकूयात मीठ। आता मी यामध्ये वाटण टाकून घेते। आता हे सर्व मिक्स करून घेऊयात। आता यामध्ये थोडं पाणी टाकूयात आणि आपल्या भाजीला चांगला कड येऊ देऊयात। मग आपली भाजी तयार। भाजीला कड आलेला आहे आता। अशा प्रकारे आपली अबईच्या शेंगाची भाजी तयार आहे। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की प्रेस करा।